ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। उन्हाळा आलाय, गरमी जाणवायला लागली आहे, पण चिंता नको। इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव, साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज, जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा थंडा कूल कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज, तसेच फ्रीज, एसी, कूलर, फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। तू आमच्या घरी का आला होतास असं विचारल्याचा राग आल्यानं आरोपीनं गोळ्या घालून ठार मारून टाकण्याची धमकी दिली। त्यानंतर आरोपीनं गावठी कट्ट्यामधनं स्वतःवरती गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय। ही घटना राहुरी तालुक्यातील चिंचोली फाटा या ठिकाणी घडली आहे। आरोपीवरती आर्म ॲक्टचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। घटनेमधील आरोपी सोमनाथ रामनाथ वागचोरे हा 25 फेब्रुवारी रोजी राहुरी तालुक्यातील चिंचोली फाटा इथे त्याच्या पत्नीच्या घरी दारू पिऊन आला आणि मला माझ्या पत्नीला घरी घेऊन जायचं आहे असं म्हणून शिवीगाळ आणि दमदाटी करून गेला। 26 फेब्रुवारी रोजी सोमनाथ याची पत्नी तिच्या नातेवाईकांसह चारचाकी वाहनामधून जात असताना आरोपी सोमनाथ यानं मोटरसायकलीवरती त्यांचा पाठलाग केला। यावेळी पत्नीच्या नातेवाईकांनी तू काल आमच्या घरी का आला होतास, तसेच आता आमचा पाठलाग का करतोस असं विचारलं। तेव्हा आरोपी सोमनाथ यानं खिशामधनं गावठी कट्टा काढला आणि तुम्हाला गोळ्या घालून ठार करतो अशी धमकी देऊन तो निघून गेला। आणि काही वेळानंतर आरोपी सोमनाथ यांना गावठी कट्ट्यामधनं स्वतःच्याच हनुवटीवरती गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर पोलीस पथकानं घटनास्थळी धाव घेतली आणि गावठी कट्टा जप्त करून आरोपी सोमनाथ याला ताब्यात घेतलाय। त्यानंतर त्याला पुणे येथील रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलंय। या घटनेबाबत रवींद्र नामदेव थोरात यांच्या फिर्यादीवरून आरोपी सोमनाथ रामनाथ वागचौरे याच्यावरती आर्म ॲक्टचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। गोळी तूच मारली गोळी? स्वतःहून मारली का? कशामुळं? का बरं मारले? पैसे कोणाकडून घ्यायचे? किती पैसे? हा, 9,000. कोणाकडे? कोणाकडे? हा, कोणाकडे? ॲम्ब्युलन्स बोलव। मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, सी24 तास, राहुरी। सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव। अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध। चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन। आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद। तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा।